आज दसरा आहे म्हणून सकाळी सकाळी लवकर मस्त रांगोळ काढून घेतली, कारण दसऱ्यानिमित्त दारासमोर रांगोळ काढली की छान असं वाटतं. आणि मस्त पुरणपोळ्याचा स्वयंपाक वगैरे केला, कारण घाईघाईमध्ये शूट करायचं राहूनच गेलं. त्यानंतर संध्याकाळी ना मस्त गाडीची पूजा वगैरे करून घेतली. आणि ना तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जाओ. चला, इतकं सुंदर असं छान वाटत होतं दसऱ्यानिमित्त. मस्त सगळ्या गाडीची पूजा, हार ओवले गाडींना घरीच, दारांना तोरण वगैरे लावले आणि खूप मस्त वाटत होतं. तर मी सुद्धा पूजा करून घेतली, ओमकेशने पूजा केली, मी सुद्धा केली. आणि मस्त त्यानंतर ना आम्ही घरी येऊन घरातल्या सुद्धा वस्तूंची पूजा केली, जसं की अगस्तीची गाडी, लॅपटॉप, ओमकेशच्या ऑफिसचा डायरी, ते सगळ्यांची पूजा वगैरे करून घेतली ना, असं काही सुद्धा पूजेचं. आणि त्यानंतर ना आम्ही गजानन महाराजच्या मंदिरात गेलो, तिथे सुद्धा अगस्त भजन सुरू होतं, तर अगस्त भजन करत होता. आणि घरी आल्यानंतर आमच्याकडे बोलतात की शिलंगण खेळून आलं की आल्यानंतर औक्षण करावं लागतं घरातल्या सगळ्या पुरुषांचं. सो मी अगस्तेचं आणि अगस्तेच्या बाबाचं म्हणजेच ओमकेशचं दोघांचं औक्षण करून घेतलं. मस्त त्या दोघांच्याही पाया पडल्या आणि त्यांनाही दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. तर असा गेला माझा आजचा दिवस. तुमचा कसा गेला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला, भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.